सह्याद्रीच्या कुशीत एक असा गड उभा आहे ज्याने शेकडो युद्ध पाहिली, राजे महाराजांच्या पावलांचे ठसे जपले. एक असा किल्ला जिथे एका रात्रीत इतिहास बदलला, जिथून एका राजाने मृत्यूला चकवा दिला आणि एका मावळ्याने आपल्या रक्ताने स्वराज्याचा मार्ग मोकळा केला. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण जाणार आहोत त्या गडावर ज्याला इतिहासात दक्षिणेचा दरवाजा म्हणून ओळखलं जातं, ज्याचं नाव आहे किल्ले पन्हाळगड. आजच्या व्हिडिओमध्ये इथे कसं पोहोचायचं, गडाचा इतिहास, काय काय बघायचं, खायची प्यायची सोय काय, हे सगळं कव्हर करणार आहे. या व्यतिरिक्त हा भला मोठा गड कुठल्या ऑर्डरमध्ये कव्हर केला तर पद्धतशीर आणि शांतपणे कव्हर होईल हेही तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग पटापट व्हिडिओला सुरुवात करूया. हर हर महादेव. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर वसलेला हा भव्य गड समुद्र सपाटीपासून सुमारे 3177 फूट उंचीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गडांपैकी एक असलेल्या पन्हाळगडाचा परिसर तब्बल 7 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आज दिसणारा हा भव्य गड जवळपास 850 वर्षांचा आहे. शिलाहार राजा भोज यांनी बांधलेला हा किल्ला पुढे यादव, बहामनी आणि आदिलशाहीच्या ताब्यात गेला. 1659 मध्ये अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी हा पन्हाळगड जिंकला आणि आता सुरू होतो या गडाचा रोमांचक अध्याय. सुरुवात करूया 3 दरवाजापासून. हा पन्हाळगडाचा प्रसिद्ध 3 दरवाजा. 1, 2, 3 सलग 3 संरक्षण रेषा. शत्रू जर पहिला दरवाजा तोडून आत आला तर पुढे अजून 2 संकट त्याची वाट पाहत होती. फक्त दगड नाहीत हे आहे मिडल एज इंजिनिअरिंगचं उत्कृष्ट उदाहरण. इथे तुम्हाला सिंह आणि हत्तीचे चित्र कोरलेले दिसेल, पण यात सिंह मोठा आणि हत्ती छोटा आहे. आता अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला, म्हणून अफजल खान म्हणजे हत्ती आणि शिवाजी महाराज म्हणजे सिंह असं दाखवणारं हे चित्र यात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं हे दर्शवतं. आता इथल्या इतिहासाबद्दल बोलायचं तर इसवी सन 1660 आदिलशाहीचा सेनापती सिद्दी जोहर याने पन्हाळगडाला वेढा घातला. 4 महिने, हो सलग 4 महिने महाराज या गडावर अडकून पडले होते आणि हाच वेढा घातलेला असताना या दरवाज्यावर तोफांचा मारा झाला होता. तुम्ही इथे बघू शकता त्याची खूण अजूनही या दरवाज्यावर आहे. आता या 3 दरवाजासारखाच इथे 4 दरवाजा होता, पण तो इंग्रजांनी तोफांचा मारा करून फोडला. आता त्यांनी हा का फोडला असेल तर पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण, इथे त्यांना त्यांचं गेस्ट हाऊस बांधायचं होतं आणि गेस्ट हाऊस म्हटलं तर तिथपर्यंत कार यायला हवी, म्हणून हा 4 दरवाजा त्यांनी फोडला. तर याच 3 दरवाजाच्या शेजारी काळी मस्जिद पण आहे. यात शिवाजी महाराजांनी आपला शस्त्रसाठा आणि दारू गोळा ठेवला होता, कारण परक्या शत्रूने जर आक्रमण केलं तर ते सगळं पाडतील पण मस्जिद काही पाडणार नाही. हा आपल्या महाराजांचा गनिमी कावा. आता हे सगळं तर झालंच, पण मला सांगा गड टिकतो कसा? गड टिकतो तो पाण्याच्या भरोशावर, आणि म्हणूनच बांधण्यात आली गडावरील ही अंधार बाव. आता हिचं नाव अंधार बाव असं का? तर तिच्या आतील भागात सूर्यप्रकाशही नीट पोहोचत नाही, म्हणून. युद्धकाळात शत्रू पाण्यात विष कालून निघून जायचे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून शत्रूला हा पाण्याचा स्रोत सापडू नये म्हणून अशी ही रचना करण्यात आली आहे. आता पाण्याचं तर झालं, पण हा वेढा महिनोमहिने चालू शकतो, तर अन्नाचं काय? तर याचं उत्तर म्हणजे अंबरखाना. या विशाल धान्य कोठारांमध्ये हजारो सैनिकांसाठी धान्य साठवलं जायचं. सिद्दी जोहरचा वेढा 4 महिने टिकला, पण हा गड उपाशी राहिला नाही. तर मित्रांनो, ही आहे त्या काळातली धान्य कोठी. इथे घोड्यांवरून धान्य आणलं जायचं आणि या दरवाजातून आत ठेवलं जायचं. चला बघूया. तुम्ही बघत असाल याची हाईट केवढी आहे, कारण ही घोड्याच्या हाईटच्या लेवलची आहे. इथून धान्य सगळं इथे ठेवलं जायचं आणि इथून आतमध्ये तुम्ही बघत असाल तर खूप पायऱ्या आहेत. पायऱ्यांनी वर घेऊन जायचे. बाकीचं मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर हे एवढे मोठे उंच दिसणारे आहेत धान्य कोठार. या तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही वर बघत असाल तर वर खिडक्या आहेत. या खिडक्यांमधून खाली धान्य टाकलं जायचं आणि इथे हे धान्य स्टोअर केलं जायचं. तर तुम्ही बघत असाल तर इथे 7 खांब तुम्हाला दिसतील. यातले हे 6 खांब एकसारखे आहेत आणि हा जो 7वा खांब आहे जो तुम्हाला दिसेल आता पुढचा, हा जो 7वा खांब आहे हा वेगळा आहे. तुम्ही इथे बघू शकता याच्यावर मार्किंग्स आहे. सगळ्यात वर म्हणजे धान्य फुल आहे
मधलं तुम्ही बघाल हे इथलं म्हणजे धान्य मीडियम लेवलला आलं आहे आणि सगळ्यात खाली म्हणजे रिझर्व्ह लेवलला आलं आहे. आणि आता एवढं मोठे धान्य कुठीतून धान्य बाहेर कसं काढणार? तर त्यासाठी हे आहे आउटलेट, म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. असं जे धान्य सगळ्यात आधी खाली जाईल ते इथून सगळ्यात आधी बाहेर जाईल. आता एवढं मोठं धान्य कोठार आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारे धान्य स्टोअर करू शकत नाही, त्यामुळे इथे फक्त गहू स्टोअर होतात. आता इमॅजिन करा, आदिलशहाचा हा बलाढ्य सरदार 40,000 सैन्य घेऊन पन्हाळ्याला वेढा घालून उभा आहे. महाराज गडावर अडकले आहेत. दिवस काय, आठवडे काय, महिने झाले तरी वेढा काही उठला नाही. तर आता पर्याय उरतो तो एकच, म्हणजे सुटका. तर या सुटकेची योजना ज्या ठिकाणी झाली ती म्हणजे ही सज्जा कोठी. या ठिकाणाची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट पण इथेच झाली. इथून वरून खूपच भारी व्ह्यू दिसतो. असं म्हणतात सिद्धीचा वेढा बरोबर पाण्याची सोय बघून या तळ्याजवळ होता. स्ट्रॅटेजिकली पण गडावरील तोफांच्या मारांच्या दूर हा वेढा त्याने घातला होता. असो, तर मग ही सुटकेची योजना आखत असताना शिवाजी महाराजांच्या डोक्यात एक नाव पुढे आलं, ते म्हणजे शिवाकाशीद. आता हा शिवाकाशीद म्हणजे एक साधा नाव आहे, पण याचं वैशिष्ट्य असं होतं की तो दिसायचा राजांसारखा, बोलायचा राजांसारखा आणि चालायचाही राजांसारखाच, अगदी हुबेहूब शिवाजी महाराज. म्हणून शिवाजी महाराजांनी गडाच्या पायथ्याशी एक निरोप पाठवला, शिवा लगेच भेटायला गडावर ये. आता हा निरोप मिळतात शिवाला काय वाटलं असणार की स्वतः राजानं निरोप पाठवलाय, काहीतरी कामगिरी असणार. राजा आदेश देतोय म्हणजे पटकन उठला आणि लगबगीने गडावर पोहोचला. राजांना मुजरा केला आणि म्हणाला, राज काय कामगिरी आहे? तर शिवाजी महाराज म्हणाले, काही नाही, फक्त एकच काम कर, माझी कापडं घाल आणि गडावर फिर. शिवा म्हणाला, हो राज, मी न्हावी, तुमच्या चपलांजवळ उभं राहायची माझी लायकी नाही आणि तुमची कापडं घालायची म्हणजे असं कसं? तर शिवाजी महाराज म्हणाले, घाल कापडं आणि फिर गडावर, माझा आदेश आहे. कापडं घालून अख्ख्या गडावर फिरला. सर्वांनी मुजरा केला. सर्वांना वाटलं आपलं राजच आहे. कोणी ओळखू शकलं नाही. मग महाराजांनी विचार केला की आपली माणसं फसतात तर दुश्मनात तर याला कोणीच ओळखू शकणार नाही. म्हणून त्यांनी शिवाला विचारलं, शिवा एक कामगिरी दिली तर करशील का? शिवा म्हटला, आनंदानं राजा. राजा म्हटले, तुला नकली शिवाजी बनून सिद्धीकडे जायचंय. शिवा आनंदानं तयार झाला. घरी 7 महिन्याची गरोदर बायको, स्वतः एकुलता एक मुलगा, पण राजासाठी जीव द्यायला तयार झाला. बहिर्जी नाईकांनी वेषांतर करून एक बातमी पसरवली, शिवाजी महाराज शरण आले. त्यामुळे सैन्य गाफील राहिलं आणि पश्चिमेची वाट मोकळी झाली. 12 जुलैचा दिवस ठरला. मुसळधार पाऊस पाहिजे, कारण पायांचे आणि घोड्यांच्या टापांचे आवाज दबले गेले पाहिजे, कारण गनिम जागा झाला तर पुढचे सगळे मारले जातील. 12 जुलैला निसर्गाने पण महाराजांची साथ दिली. मुसळधार पाऊस. सज्जा कोठीवरून 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीत शिवाजी महाराज, दुसऱ्या पालखीत नकली शिवाजी महाराज. तिथे जेव्हा शिवाजी महाराजांनी शिवा काशीदांना त्यांच्या वेशात पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे दिपले होते. का माहितीये? कारण हुबेहूब शिवाजी महाराज. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यांनी शिवा काशीदांना कडकडून मिठी मारली आणि विचारलं, अरे शिवा, तू दिसतोय तर माझ्यासारखाच, तेजही माझ्यासारखंच, पण जातोय सिद्धीकडे. तिथे गेल्यावर मारला जाऊ शकतोस. त्यामुळे तुझी माझी शेवटची भेट आहे. तुझे काही इच्छा असतील, कामना असतील तर मागून घे. जमीन, जुमला, वतन, काय हवं ते मागून घे. परत तुम्हाला भेटणार नाहीयेस. शिवा म्हणाला, राज, मी न्हावी, आणि जातीनं जरी मी न्हावी म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. एका गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे की मरताना माझ्या अंगावर तुमची कापडं, कवड्याची माळ आणि पादुका आहेत. 7 जन्मांची माझी पुण्याई, जन्माला न्हावी आणि मरताना शिवाजी महाराज, हीच गोष्ट माझ्यासाठी पुरेशी आहे. असं म्हणून तो मरणाच्या पालखीत बसला आणि सिद्धीकडे निघून गेला. तर अशा या वीर शिवा काशीदांचं स्मारक आपल्याला पन्हाळ्यावर येताना सुरुवातीलाच दिसतं. आता योजना अशी होती की शिवा काशीदांची पालखी सिद्धीकडे गेली आणि इकडे शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल त्यांच्या 500 बांदल बांधवांना घेऊन विशालगडाकडे इथूनच निघाले. इकडे सिद्धीच्या छावणीत जल्लोष सुरू झाला. शिवा मिल गया, शिवा मिल गया असं सुरू झालं. दारू पिऊन नाच गाणं सुरू होतं. बराच वेळ निघून गेला. त्यानंतर अफजल खानचा मुलगा फाजल खान तिथे आला. त्याने ओळखलं. तो म्हटला, हुजूर, ये तो असली शिवा नहीं है. सिद्धी म्हणाला, अरे क्या बात करते हो, इतनी देर से हमारे सामने बैठा है, ये तो असली शिवा है.
तो म्हणाला, नहीं, अब्बू को मारते वक्त मैंने देखा है, ये असली शिवा नहीं है. सिद्धी चिडला. त्याने तलवार काढली आणि शिवा काशीदांच्या नरड्यावर ठेवली आणि विचारलं, सच सच बता, कौन है तू? शिवा काशीद म्हणाले, अरे मैं तो असली शिवा नहीं हूं, असली शिवा तो आपके चंगुल से कब का निकल गया है. शिवा काशीदांना ठार मारलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करायला सुरुवात झाली. घोडखिंडीत मुसळधार पाऊस. शिवाजी महाराज विठ्ठलगडाकडे जायला निघाले. गनिम आपला पाठलाग करत असल्याचं त्यांना तिथेच कळालं. मग राजे बाजींना म्हणाले, गनिम पाठलाग करतोय याचा अर्थ शिवा मारला गेला, आता लढण्याशिवाय पर्याय नाही. बाजीराजांना म्हणाले, राज, तुम्ही लढायचं नाही, बाजी कशाला आहे, जीवाची बाजी लावीन, तुम्ही निघून जावा, मी खिंड अडवून धरतो. पण राजे म्हणाले, कसं काय लढणार, 500 मावळं, पण गनिम किती आहे माहिती नाही, सगळे मारले जाणार, त्या सगळ्यांचा जीव धोक्यात टाकून मी माझा जीव कसा वाचवू, मी पण लढणार. पण बाजींनी शिवाजी महाराजांची लहान मुलासारखी समजूत काढली. ते म्हणाले, राज, तुम्ही जगणं महत्त्वाचं आहे, एवढं वैभव निर्माण केलं, एवढं गडकोट, एवढं स्वराज्य माती मोलात जाईल. राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही विशालगडावर जा आणि 5 तोफांचा मारा करा. राजे निघाले, पण बाजींनी खिंड लढवली. एकही गनिम त्यांच्या पुढे जाऊ शकत नव्हता. वरून पावसांचे थेंब आणि अंगातून रक्तांचे थेंब मिसळून खाली पडत होते, पण लक्ष फक्त तोफांच्या आवाजाकडेच. तोफांचा आवाज आला. राजे गडावर पोचल्याचं कळालं आणि बाजी जमिनीवर कोसळले. त्यांचे शेवटचे वाक्य होते, धन्य धन्य राजे, मी माझी कामगिरी चोख बजावली, आता मी देह ठेवू शकतो. घोडखिंड आपल्या रक्ताने पावन करून या खिंडीचं नाव पडलं पावनखिंड. अशा या वीर बाजीप्रभू देशपांडेंचा पुतळा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता या व्यतिरिक्त गडावर तुम्ही पाहू शकता असे ठिकाण म्हणजे, पहिलं सोमेश्वर तलाव, रामचंद्र पंत अमात्य बावडेकर समाधी, नायकिणीचा सज्जा, धर्माकोठी, वॉच टॉवर, शिवतीर्थ उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, महाराणी ताराराणी वाडा, देवी अंबाबाई मंदिर. व गडावरून खाली उतरल्यावर शिवा काशीदांची समाधी पण आहे, तीही तुम्ही बघू शकता. आता इतकं सगळं फिरल्यावर भूक तर लागेलच, तर गडावर पिठलं, भाकरी व चुलीवरचं चविष्ट जेवण मिळेल. शिवाय फिरताना खायला गोळ्या, चॉकलेट तर आहेच, आणि मसाले ताक, पन्ह, थंडगार लिंबू सरबत पण मिळतं. आणि नाश्त्याचं म्हणाल तर मिसळ पाव, वेफर्स, पावभाजी, उत्तप्पा, पोहे, मॅगी सगळं मिळतं. आम्ही मिसळ आणि मॅगी ट्राय केली होती, खाऊन मजा आली. आता हे सगळं तर ठीक आहे, पण इथे पोहोचायचं कसं? तर पहिलं ऑप्शन बाय रोड. इथे 30 ते 40 मिनिटाच्या अंतराने बसेस कोल्हापूरवरून अवेलेबल असतात, त्याने तुम्ही इथे येऊ शकता. शिवाय तुम्ही प्रायव्हेट कार किंवा बाईकने पण इथे येऊ शकता. घाट रस्ता आहे, पण रस्ता चांगला आहे. दुसरं ऑप्शन बाय ट्रेन. इथलं नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे कोल्हापूर स्टेशन. इथे तुम्ही ट्रेनने पोहोचा. इथून तुम्ही टॅक्सी, शेअरिंग कॅब, रिक्षा किंवा बसने इथे पन्हाळ्यावर पोहोचा. आता पन्हाळ्यावर राहायचं कुठे त्याबद्दल बोलायचं तर तुम्हाला भरपूर रिसॉर्ट, हॉटेल आणि गेस्ट हाऊस ऑप्शन्स मिळतील. यापैकी सिलेक्ट करून तुमच्या चॉईसनुसार तुम्ही इथे राहू शकता. शिवाय कोल्हापूर पण 20 किलोमीटरवरच आहे, तिथे पण भरपूर हॉटेल्स अवेलेबल असतात, तिथेही तुम्ही राहू शकता. आता काय राहिलं प्रो टिप्स. यात पहिली, गड पाहायला किमान 3 ते 4 तास लागतात, त्यामुळे तसा वेळ काढून आणि मेंटली प्रिपेअर होऊन जा. दुसरी, हेवी शूज घालू नका, कारण बऱ्यापैकी चालावं लागतं. तिसरी, नॉर्मली माझ्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स कव्हर केले आहेतच, पण इथे गाईड पण अवेलेबल असतात. तर तुम्हाला गाईड हवा असेल तर तुम्ही मधुकर काशीद यांना कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला छान माहिती देतील. आता थोडक्यात सांगायचं तर पन्हाळा हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तर शिवा काशीदांच्या बलिदानाची आठवण आहे, बाजीप्रभूंच्या शौर्याची साक्ष आहे आणि शिवरायांच्या धाडसाचा पुरावा आहे. आजही जेव्हा या तटांवर उभं राहून दूरवर पाहतो
तेव्हा वाटतं कुठल्याही संकटांसमोर न झुकता उभं राहणं म्हणजे काय हे जर शिकायचं असेल तर या पन्हाळ्यावर एकदा तरी नक्की यायला पाहिजे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही टिप्पणी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच ऐतिहासिक ठिकाणे एक्सप्लोर करण्यासाठी कार्तिक तुमचा सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय शिवराय.